तर ते बघतात की लहान मुलं खेळताना हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा म्हणतात आणि जे बाजारामध्ये बाजारामध्ये काही जे भाजी विकणाऱ्या माताजी आहेत ते पण हरे कृष्णा म्हणतात आणि जे कपडे धुणारे धोबी आहेत नद्यावर ते पण कृष्णा कृष्णा म्हणतात. तर ते शिष्य येतात गुरुदेवांकडे, सांगतात तुम्ही माझ्या कानामध्ये मंत्र दिला होता आणि म्हटलं होतं की हे खूपच गुपित मंत्र आहे आणि मी तर बघतो अख्ख्या बाजारामध्ये लहान मुलं जरी हरे कृष्णा म्हणतात, त्या माताजी लोक पण हरे कृष्णा म्हणतात आणि ते कपडे धुणारे धोबी लोक पण हरे कृष्णा म्हणतात. तर असा काय मंत्रामध्ये काही शक्ती आहे की नाही. तर ते गुरुदेव त्यांना एक मणी देतात, असा मोठा हिरासारखा देतात आणि म्हणतात हा मणी या लोकांकडे घेऊन जा आणि विचार त्यांना की किती किंमत देऊ शकतात. तर ते छोट्या मुलांकडे जातात, गोल असा मणी असतो, सुंदर मणी असा निळ्या रंगाचा असतो. तर छोटे मुलं बघतात, ते विचारतात तुम्ही याचे किती देणार. आम्ही काय देणार, चांगला चेंडू आहे, आम्ही खेळू शकतो त्याच्यासोबत. जर नाही याची किंमत तेवढी नाही. मग ते माताजी लोकांकडे जातात, जे भाज्या देत असतात तराजूमध्ये, ते काय म्हणतात की आम्ही कशासाठी वापरू, वजन ठेवूया 1 किलो 2 किलो. एवढं नाही, एवढं त्याची किंमत जास्त आहे. ते धोबी या लोकांकडे जातात. किती लोकांनी ते कपडे धुण्याचं हे बघितलं, त्याला काय म्हणतात, तर ते काय सांगतो माणसाला दुपट. तर कपडे जे आहेत त्याचं एक लाकडाचा असायचं, मी तरी लहानपणी बघितलं. आता तर वॉशिंग मशीनचे दिवस आले, गोष्ट वेगळी झाली, पण ते बघितलं तरी आहे ना, वापरलेलं